विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत NAAMSचे बहुनिष्ठ पर्यायी क्वेश्चन प्रकरण 12 विज्ञानाचं इयत्ता 8वी आम्ल व आम्लारीची ओळख। आपण आम्ल आणि आम्लारीबद्दल शिकलो, त्याचे व्हिडिओ पण बनलेत, ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्यावेत। आणि आता आपण प्रश्न उत्तराला चालू करूया। आंबट चव देणाऱ्या संयुगांना डॅश डॅश असे म्हणतात। त्यांना काय म्हणतात? आम्ल असे म्हणतात। प्रश्न दुसरा आहे, खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना डॅश डॅश म्हणतात, तर त्यांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल म्हणतात। प्रश्न तिसरा, तीव्र प्रकृतीची आम्ले उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल ह्या आम्लांना डॅश डॅश आम्ल असेही म्हणतात। काय म्हणतात? यांना तीव्र प्रकृतीची असल्यामुळे त्यांना खनिज आम्ल पण म्हणतात। प्रश्न चौथा, जे पदार्थ तुरट कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात उदाहरणार्थ चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा, साबण इत्यादी पदार्थांना डॅश डॅश म्हणतात। काय म्हणतात? चित्रवट आम्लारी, आम्लारी असं म्हणतात। प्रश्न पाचवा, डॅश डॅश हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते। कोण? पाणी, ते चवहीन असते है ना। सहावा, जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात, त्यांना दर्शक असे म्हणतात। मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे लिटमस पेपर वगैरे दर्शक ऐकले होते। प्रश्न सातवा, आम्ल आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत डॅश डॅश मुख्य कागदाचा वापर केला जातो। लिटमस पेपर याचा वापर केला जातो। मग लिटमस कागद हा डॅश डॅश नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून म्हणजेच रसापासून तयार करतात। दगडफूल किंवा तिला लायकेन म्हणतात। नववा, निळा लिटमस आम्लात बुडवल्यावर डॅश डॅश होतो। निळा लिटमस काय होतो? तांबडा। आणि आता तांबडा लिटमस काय होणार मग? तांबडा लिटमसमुळे काय? आम्लारीमुळे निळा होतो। बराबर। 11वा, डॅश डॅश हा नारंगी रंग असलेला दर्शक आम्लामध्ये गुलाबी तर आम्लारीमध्ये पिवळा होतो। मिथिल ऑरेंज हा। प्रश्न 12वा, डॅश डॅश हा दर्शक आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी असतो। उत्तर फिनोल्फथलीन। प्रश्न 13वा, डॅश डॅश हे द्रावणारूपात असणारे दर्शक आम्ल आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग बदल दाखवितात। उत्तर वैश्विक दर्शक, त्यालाच युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणतात। 14वा, डॅश डॅश हा दर्शक आम्लामध्ये मूळ रंगाप्रमाणे तांबडा राहतो व आम्लारीमध्ये पिवळा होतो। तो तक्ता नीट करा, मिथिल रेड। 15वा, आम्लारी धर्मी पदार्थामध्ये हळदीच्या दर्शक कागदाचा रंग डॅश डॅश होतो, तर तो लाल। प्रश्न पुढचा 16वा, पदार्थाच्या द्रावणात खाण्याच्या सोड्याचे पाण्यामधील द्रावण टाकल्यावर बुडबुडे येतात किंवा ते फसफसते। उत्तर आम्लधर्मी। प्रश्न 17वा, व्हिनेगरमध्ये डॅश डॅश आम्ल असते। व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते। 18वा, संत्र्यामध्ये डॅश डॅश आम्ल असते। संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल असते। 19वा, चिंचेमध्ये डॅश डॅश आम्ल असते। टार्टरिक आम्ल चिंचेमध्ये असते। टोमॅटोमध्ये डॅश डॅश आम्ल असते। टोमॅटोमध्ये ऑक्सॅलिक आम्ल असते। दह्यामध्ये डॅश डॅश आम्ल असते। दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते। तर लिंबामध्ये कोणतं आम्ल असतं मग? सायट्रिक आम्ल लिंबामध्ये असतं। आम्लातील प्रमुख घटक डॅश डॅश आहे। आम्लातील जो प्रमुख घटक असतो तो हायड्रोजन आयन। मग आम्लारीमध्ये कोणता असतो? आम्लारी धातूची अभिक्रिया होऊन डॅश डॅश वायूची निर्मिती होते, तर हायड्रोजन आयनची निर्मिती होते। प्रश्न पुढचा, आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन डॅश डॅश वायू मुक्त होतो। कार्बन डायऑक्साईड CO2 हा वायू मुक्त होतो। 26वा, भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता आम्ल वापरतात। हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात। 27वा, डॅश डॅश आम्ल बॅटरी म्हणजेच विद्युत घटमध्ये वापरतात। उत्तर विरल सल्फ्युरिक आम्ल। पाणी जंतुविरहित करण्याकरिता डॅश डॅश आम्लाचा वापर होतो, तर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो। 29वा, आपल्या शरीरातील डॅश डॅश हे आम्ल आपले अनुवांशिक गुण ठरवते। DNA म्हणजेच डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड। 30वा, प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग डॅश डॅश
ने बनवलेला असतो, ॲमिनो ॲसिडने बनवलेला असतो. 31वा कपडे धुण्याच्या साबणामध्ये कोणत्या आम्लरीचा उपयोग होतो? सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच कॉस्टिक सोडा याचा कपडे धुण्यासाठी उपयोग होतो. अंघोळीचा साबण म्हणजे शॅम्पू यामध्ये कोणत्या आम्लरीचा उपयोग होतो? तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच पोटॅश याचा उपयोग होतो. 33वा चुना रंग सफेदी करता कोणती आम्लरी वापरतात? चुना रंग सफेदी करता कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुन्याची निवळी वापरतात. प्रश्न पुढचा 34वा आम्लविरोधक म्हणून कोणती आम्लरी वापरतात? आम्लविरोधक म्हणून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया पण त्याला म्हणतात, हे वापरतात. प्रश्न 35वा खते तयार करण्यासाठी कोणती आम्लरी वापरतात? तर अमोनियम हायड्रॉक्साईड ही खते तयार करण्यासाठी वापरतात. आम्लरीची चव डॅश डॅश असते व स्पर्श डॅश डॅश असतो. आम्लरीची चव करवट किंवा तुरट असते व तिचा स्पर्श बुळबुळीत असतो. 37वा आम्लरीमध्ये हा मुख्य घटक असतो OH जो काय हायड्रॉक्साईड आयन. 38वा सामान्यतः धातूंनी ऑक्साईड डॅश डॅश धर्मी असतात. धातूंचे ऑक्साईड आम्लरी धर्मी असतात. 39वा आम्ल व आम्लरीच्या संयोगाने क्षार व पाणी तयार होतात. या रासायनिक अभिक्रियेला डॅश डॅश म्हणतात. त्याला काय म्हणतात? उदासीनीकरण, जो शेवटचा आपण पॉईंट शिकलो होतो. 40वा आपल्या जठरात डॅश डॅश आम्ल असते. तर आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. 41वा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लरी धर्मी डॅश डॅश सारखी रसायने मिसळतात. तर त्याच्यामध्ये चुनखडी किंवा चुन्याची निवळी मिसळतात. पुढचा H2SO4, KOH2, HClNO यांची रासायनिक नावे लिहा. तर यांची रासायनिक नावे काय असतील? H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, NOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. हे खूप इम्पॉर्टंट आहेत, हे रसायनं लक्षात ठेवा. COH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्नांचा व्हिडिओ पण आता इथे संपत आहोत. प्रश्नांचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. थँक्यू.